पुढील बातमीकडे बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानला पुन्हा एका अमेरिकन सुरक्षा यंत्रणांनी लॉस एंजेलिस विमानतळावर ताब्यात घेतलं होतं। अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून ही कारवाई करण्यात आली होती। शाहरुखला याआधी देखील अनेकदा अमेरिकन इमिग्रेशन डिपार्टमेंटने रोखलंय। शाहरुखनं स्वतःच याविषयी माहिती ट्विटरवर दिली। अमेरिकन सुरक्षा यंत्रणांचा आदर करतो, पण प्रत्येक वेळी अशा प्रकारे रोखून धरणं अत्यंत मनस्ताप देणारं असल्याचं शाहरुखनं म्हटलंय। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात आपण थेट चर्चा करूया। आमच्या प्रतिनिधी जयंती बागदरे आपल्यासोबत आहे। जयंती, शाहरुखला मनस्ताप झालाय, त्याचं म्हणजे साहजिकच त्यांनी जे ट्विट म्हटलेलं आहे, कारण यापूर्वी देखील शाहरुखला अमेरिकेमध्ये सुरक्षा यंत्रणांनी विमानतळावर अशा प्रकारे अडवलं होतं। आता अधिक स्टेटस काय आहे, काय परिस्थिती आहे? नक्कीच US इमिग्रेशन डिपार्टमेंटनं शाहरुखला पुन्हा एकदा तपासणीसाठी ताब्यात घेतलं आणि खरं तर हा प्रकार गिरीश पहिल्यांदाच घडत नाहीये, तर याआधीही दोनदा असा प्रकार शाहरुखसोबत झालाय। 2009 मध्ये याआधी झाला आणि त्यानंतर 2012 साली न्यूयॉर्क एअरपोर्टवरही पुन्हा एकदा शाहरुखला जवळजवळ 2 तास झडतीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं आणि हा तिसऱ्यांदा हा प्रकार जो आहे तो शाहरुखसोबत घडतोय। शाहरुखने याबाबतची सगळी माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली आणि त्यानंतर एक एक करून अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या आणि मीडियानेही याबाबतची दखल घेतली। अखेर नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार US एम्बॅसेडरनं रिचर्ड वर्मा यांनी खरं तर या संपूर्ण प्रकरणाबाबत शाहरुख खानची माफीही मागितली आहे, पण कुठेतरी प्रोटेक्शन किंवा सिक्युरिटी रिझनसाठी शाहरुखला तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आलं। नक्कीच जयंती, पण अमेरिकन प्रशासनाने जरी माफी मागितली असेल तरी भारत सरकारकडून काय प्रतिक्रिया उमटली आहे? काय ट्विटरवर काय अजून पडसाद उमटतायत? नक्कीच गिरीश, जसं मी म्हटलं की शाहरुखनं याबाबतचं ट्विट केल्यानंतर खरं तर ट्विटरवर सध्या हा ट्रेंडिंग विषय आहे, हा एक हॉट टॉपिक झाला आणि अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया उमटतात आणि याच प्रतिक्रियेत एका म्हणजे ममता बॅनर्जी यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी खेद व्यक्त केला आहे। त्यांना कुठेतरी या संपूर्ण प्रकरणाबाबत त्यांनी दखल घेऊन त्यांनी याबाबत खेद व्यक्त केला आहे। गिरीश, झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।